नमस्कार मंडळी, जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सध्याला आपण गावी आहे आणि चाललो आहे खाली जंगलामध्ये. आपल्याला पोळ्या मध जे असतं ते काढायला चाललो आहे आपण. तर ते झाडाच्या खोडामध्ये असं मध असतं जे आरोग्यासाठी चांगलं असतं, ते काढायला चाललो आहे आपण. हे बॅगेमध्ये पाणी, ते मध घेण्यासाठी जे लागणारं भांडं आणि हे कोयती वगैरे घेऊन आपण चाललेलो आहे. आपल्यासोबत आहेत संदेश मोरे तसेच योगेश जाधव आपल्यासोबत आहेत आणि आपण चाललेलो आहे आता खाली जंगलामध्ये. तर बघूया आपल्याला पोह्यामध्ये भेटते का नाही, कारण ते शोधावं लागतं खूप. असं झाडांमध्ये ते माशा भनभनत असतात आणि ते बरोबर तुम्हाला ओळखावं लागतं, किंवा आवाज येतो दुपारच्या वेळेला असा भनभन 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 असा आवाज येतो. मधाच्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात. एक काटेलू असतं, एक पोह्यामध्ये झाडामध्ये असतं, किंवा अजून कुठल्या मध्ये येतात अजून मधाचे प्रकार भरपूर आहे. आग्यामध, सातेरू, आग प्लस कुठलं रे काटेलू. प्रत्येक ठिकाणी अलग अलग बोलतात त्यांना. सातेरूमध्ये 7 सात पकडे पकडे असतात आणि काटेलूमध्ये कसा मधाचा असा पोय असतो झाडाच्या वरच्या ठिकाणी, असा त्याला काटेलू म्हणतो आम्ही. तर बघूया आपण भेटतंय का आपल्याला काय मध किंवा काय. तुम्हाला दाखवतो एक जंगलातली सफर आपल्या वाडीतली. झाडच्या झाड बघतो. आपल्याबरोबर मित्रांनो 2 कुत्री पण आहेत. जर काय रानामध्ये ससा वगैरे उठला तर ते धरू शकतात, त्यामुळे ते 2 कुत्री पण आहेत. पांड्या पांड्या कुठं आहे? पांड्या. आमच्याबरोबर जे कुत्रे आले त्यांचं नाव जो आहे, एकाचा लांडे आहे आणि एकाचा पांडे आहे. लांडे का तर त्याला शेपटी नाही, आणि पांडे का तर पांढरा आहे म्हणून. आणि आत्ता सध्याला आपण आलो आहे तेलीच्या पाण्याच्या ठिकाणी. इथं आपली विहीर होती, विहीर आहे नवीन बांधलेली आहे बघा. आणि या विहिरीतून पाईप पाणी मोटरद्वारे पाणी आपल्या वाडीमध्ये 24 तास पोचवलं जातं. एनी टाईम आपल्याकडं पाणी असतं. हे आत्ता तेलीच्या बावीवर आपण आलेलो आहे आणि खाली चाललो आहे. चल पाड्या. गोगी एवढी चॅप्टर आहे ना, पहिले डोलो गावची सुरू येते जाईल पुरवलं पाहिजे. पहिली पाहिजे मग राहायचं ना दसवी वगैरे आम्हाला बघायची झालेला त्यांचा तिच्यात असतो ते पाखरांचा गोग्यांचा. गोगी पाखरू का? बाहेर बोलू ना गुरवली बघा बोलायची गाणं बोलता. गाणं बोलवून किरवायला बाहेर बोलवणार आणि मग त्याचं डोळं पडणार. बरं आहे. पक्षी आहे ना तो. बघ दिसतोय का कुठे इथे व्हिडिओ घ्यायला? आता कुठला आता कुठं गाणं मरेल बघितलं मित्रांनो, अशा कलाकार पक्षी पण आपल्या जंगलामध्ये आहेत. कोकणात आहेत. गाणं परदेशी परदेशी नाही ना म्हणत. जंगल में मंगल. तर मित्रांनो, आपण वाळत आलेलो आणि हा बघा हा गोट्या भेटलाय. आता हा आम्ही लसूण ठेचण्यासाठी कामाला येणार म्हणजे काय मसाला बिसाला असेल तो तो ठेचायला कामाला येईल. घरात बसून काय भेटत नाही, असं वाळत यायला लागतो. ती दगड तरी भेटतो, पण जेवढी हौस असावी रानात फिरण्याची. आता बघा हा दगड भेटला, हा विकत घ्यायला गेलो, हे विकत भरल्यावरती विकत भेटतात. 50-60 रुपये घेतात.
आपल्याला फुकट भेटला फिरा राहणार. मसाल्याचा दगड भेटलाय भरा बॅगेत. हा पाणी स्वच्छ आहे बघ. झऱ्याचं पाणी पितात आणि स्वच्छ जरा आहे हा बघ खाली प्युअर जरा खालपर्यंत गेले वा. पाणी ह्या पाण्यात पाणी असतो. ते खेकड्यांची मास्टर व्हाल. आम्ही खेकडे पकडायला ह्याच ठिकाणी येतो मित्रांनो. हा काळी चिंबोरीची जी खेकडे असतात ते इकडेच भेटतात आम्हाला जास्त. काही भेटत आता पण तुम्हाला भेटली. मासं बघ त्या आता का शेतात येतील तुला काय ह्या घरावर कुठं पण फिरू शकतो. माझा आवडता आंबा आलाय आई ठेवली 4 आंबे मासं बघ. मासं पाहिजे ते दाखव लक्ष उपसा वगैरे. मुर्ग्या बघा मित्रांनो तुम्हाला जवळून दाखवतो. याच्यात मुर्ग्या भरपूर आहेत. हे बघा मस्त लागते याची भाजी. मित्रांनो आपण आलेलो आहे आता वाल सोडून चाललोय जंगलामध्ये. मोठी मोठी झाडं चेक कर संदेश. एकदम जुना झाडामध्ये आपल्याला शोधायचंय. काही चल घे. मित्रांनो आपण हे बघा हे चोंडेत सर्व. आता हे कोण भात शेती एवढ्या लांबपर्यंत करत नाही. आधी कशी तोंड कमी पाडायचं लोकांना भात वगैरे करण्यासाठी. आता कोण त्याकडे लक्ष देत नाही. हे बघा हे ओसाड चोंडे. हा भात शेतीचा भाग ओसाड पडलेला आहे. कुठला? अरे लय सॉकट मोठा आहे रे. मित्रांनो आपल्यासोबत जे संदेश मोरे आलेत त्यांनी आपल्या मांडवे गावासाठी जत्रेला लाट जी फिरवली जाते त्यासाठी हा माड दिलेला आहे. हा बघा हे हा भरपूर उंच असलेला असा हा लाटसाठी हा हे झाड हरिश्चंद्र सीताराम मोरे यांनी दिलेला आहे. बघा हा सरळच्या सरळ तुम्ही बघू शकता. हा जवळजवळ किती फूट असेल हा 50-60 फूट उंच. 60 फूट उंचीचा पेक्षा 150 फुटापर्यंत मोठा दिसतोय हा. 60 काय 70 असेल एवढा उंच हा. आता पुढच्या महिन्यात 8 तारखेला तोडायचा आहे हा. जेव्हा जत्रा असते आपली त्याच्या 3 दिवस आधी या लाटाची पूजा वगैरे करून तो तोडला जाईल. मित्रांनो तुम्ही माझ्या मागे ही भात शेती बघत असाल. ही बघा ही संपूर्ण भात शेती. ही एक काळ इथं जोडणी भाजणी नांगरणी पेरणी झालेली असेल आणि आत्ता तोंडेच बघा इथं सगळे गवतं बिवतं वाढलेले. कोणाचंच भात शेती इथं उरलेली नाही आहे. कालांतराने आपल्या वाडीतली म्हणजे जे घराच्या जवळची जी असती शेती ती पण बंद होऊन जाईल. कारण कोकणामध्ये माणूसच उरलेला नाही आहे. त्यामुळं आता हे हळूहळू सगळं बंद होत चाललेलं आहे. तुम्ही आम्ही बघताय तेच लास्ट असं वाटायला लागलेलं आहे. कारण कोकण सोडून पण आता कोकणात पण ते येऊ लागलेत. खाली जर तुम्ही आमच्या खेड किंवा भरण्या साईडला गेलेत तर भरपूर ठिकाणी तुम्हाला असे बाहेरचे आलेले बघायला मिळतील. त्यांचे दुकानं त्यांचे सगळं काही म्हणजे तेच लोक तुम्हाला बघायला जास्त मिळतात. जसं मुंबईला असतं तसंच. आणि कालांतराने काही दिवसानंतर हे गाव पण शहरात बदलून जातील असं वाटतं. चला बघू आपण आपल्या कामाला आलं ते करू. रान काढू. जर पोह्यामध्ये भेटत असेल तर तुम्हाला नक्कीच ते बघायला मिळेल. नाही भेटलं तर आपण काय करू शकत नाही. आहे जांभळीत. हे बघा मित्रांनो हे झाड आहे. आता हे जुनं झाड आहे. अशा जुन्या झाडांमध्ये पोकळदरी निर्माण होते आणि त्या पोकळदरीमध्ये जे असतं पोयामध ते राहतं आणि तिथं मध आपल्याला गावते. अशा जंगलामध्ये एखाद दुसरी अशी माशी भनभनत असेल
किंवा आवाज येत असेल तर ते लगेच कळून जातं. चला पुढं बघूया आपण. इथं तर काय दिसत नाही आहे. ह्या घनदाट जंगलामध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो. फिरून फिरून ताण लागले तर पाण्याचा घोट घेतो, परत फिरू. काय जंगलातून काय अजून जास्त दुपार नाही झाले त्यामुळे कसा आवाज पण येत नाही. कुत्री पण एकदम ताणलेत. मागाशी पाणी पिले. आता पुढे एक वाल आहे, त्यांना पण पाणी पाजतो. चला पाणी पिऊ. 2 मिनिटाची विश्रांती घेतलेली आपण. खाली आहे का? आंबा नाही आला रे हा काहीच. गेल्या वर्षी लय आलेला. वाघ आगलेला. ते काय पिसा आहेत का काय? चांबडा एवढा वल्लाच आहे. वाघ हागून गेलाय मित्रांनो इथे या रानामध्ये. कुत्रा चेक करतो नक्की वाघ हागलाय का. मुतला त्याच्या वाघाच्या. चला पाय काय भेटत नाही मित्रांनो, पण वाघ हागलेला भेटला. मित्रांनो परत आपण नदी आलेलो आहे. आणि ह्या बघा संदेश, काय रे आंघोळ घालतोस का काय त्याला? टाक चप्पल. आणि लांड्याने आंघोळ केली. पोहता येतो काय लांड्याला? छो छो पांड्या म्हटला. पांड्या पांड्याला घे. रंगपंचमी खेळलाय पांड्या. पांड्याला घे. पांड्या गावलाय आता. पावता येतं म्हणजे कुत्रा आहे तो, काय पावता येणार नाही त्याला. आणि आता पांड्या जवळ गावलाय तगड तावडीला. चब्बाईन आणि पांड्याला टाकलाय आता मस्त पैकी. पाण्या पोहतो. कधी र पोचायचा किनाऱ्याला. आणि झालेले पांड्याची आंघोळ. जा त्याला संदेश खाली काढ. घे त्याला, सटकताय त्याच्या हातात. आंघोळ झाली पांड्याची. दमला हातपाय मारून. पाण्याचा ढो. केवढा मोठा खडगा आहे. मित्रांनो आपल्याला बघा आगीच्या माशा दिसलेल्या आहेत. हे बेकार मासे असते ही. तुम्हाला दाखवतो. आणि हा आवाज बघा आगीच्या माशांचा. ही सगळ्यात बेकार माशी. हे जर जास्त प्रमाणात जर माणसाला चावली ना तर त्याचा मृत्यू होतो. जर ट्रीटमेंट वेळेवर झाली नाही तर त्याचा मृत्यू होतो. कातोल बघा मित्रांनो केवढा हवीस कातोल पडलाय. किती जोरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रेशर या वालामध्ये येत असेल. यावरून तुम्हाला समजत असेल हे जे दगडाला ज्या भेगा पडल्यात त्याच्यावरून. काटेल मित्रांनो खाली आपण
आग्याच्या माशा बघितल्या आणि इथं काटल्याच्या माशा आपण बघायला भेटतात. बघा ह्या ज्या आहेत ह्या काटल्याच्या माशा आहेत. चला पाणी भरून घेतो मित्रांनो. झराचं चालू पाणी आहे, खाली झरा आहे, खाली पूर्ण झराचं पाणी जातं आहे. त्यामुळे हे चालू पाणी आपण बाटल भरून घेतोय. बस फ्रेश मिनरल वॉटर. निसर्गाच्या सानिध्यातून आलेलं पाणी. एक नंबर. हे पाणी तुम्हाला हे काय त्याला म्हणतात, बिस्लरीपेक्षा जास्त फ्रेश हे पाणी आहे. मित्रांनो रानात फिरता फिरता हे बघा करवंद भेटलेत. म्हणजे असे करवंद वगैरे कैऱ्या वगैरे भेटतात. त्यामुळे भूक वगैरे लागत नाही आणि नदीला पाणी वगैरे पण असतं, त्यामुळं ताण पण लागत नाही. त्यामुळं जंगलात फिरायला अजून मजा येते. हे बघा मस्त करवंद खात आपण जंगलामधून चाललो आहे. अजून तरी आपल्याला काय भेटलेलं नाही आहे. फक्त माशा वगैरे काय भेटल्या होत्या, पण तिथं त्या ठिकाणी पाय नव्हतं. आणि हे बघा असं जात चालत असताना बघा आता इथं काय रे, मला वरती आंब्याचं झाड दिसतंय. हे बघा या कैऱ्या आहेत, त्यातलं थोड्याशा आपण पाडूया. बघा मित्रांनो पाठीमागं पण आंब्याचं झाड आहे आणि माझ्याजवळ पण इथं पण कैऱ्या आहेत. बघा हे बघा ह्या बारीक कैऱ्या आहेत. असे जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला असे गोष्टी असे खायला मिळत असतं. त्या आपण ह्या मोठ्या कैऱ्या आहेत तर ह्या पाडूया आपण. हे बघा या साईडला आहेत, पाडूया. दगड चुकली काय टेन्शन नाही. हे बघ आता जवळ जाईल. तुम्हाला हवी काय रे? तर कैऱ्या आपण काढल्यात मित्रांनो, अजून काढू 4-5 खायला बऱ्या. चांगले आहे रे. आंबटच नाही खरंच. आंबटच नाही. खोबऱ्यासारखा सेम. आंबट ना एक नंबर लागतो बघा. खोबऱ्यासारखी कैरी आहे. सुट्टाचा कालवण बनवा इथं, भात बनवू, रात्री रात राहू इथे आणि उद्या सकाळचं जाऊ जोडी. कुठली म्हटलास? वाघदाऱ्यावर आपण का कुठल्या ह्या वेली? त्या वेली कडवईचं झाड, कडवईचा ड्रिया बघा. कसल्या कडवई कडवई काय होतं? चुकून खाल्ली त्याला काय मृत्यू घोषित करण्यात येईल. गुऱ्याने खाल्ल्यास ह्या? ह्या हिरवा दिसतोय तो. हा कौला कौला आहे तो. पानं आहेत बघ. हम्म. कडवईचं झाड बघा. कडवईचं झाड आहे मित्रांनो हे. आणि हे जर गुरांनी खाल्ला हा पाला तर डायरेक्ट गुराचा मृत्यू होतो. मरू शकतात हे गुरं हे खाल्ल्यानंतर. पाला झाडाचं नाव आहे कडवईचं. कडवईचं पाला, कडवईचं झाड तुम्ही बघताय ते. चला एवढं विषारी असं खूप विषारी झाड आहे. माणसाने खाल्लं तरी माणूस मरू शकतो. मग सर्व 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 असू दे काही असू दे. बाजूला हे बघा पुढपर्यंत आहेत. तिथे 1 2
आणि हा तिसरा. अशा वेली आहेत. चला मला अजून जंगल सफर दाखवतो. ही बघा, हेच पानं ना ती, हात नको लावायला. हे बघा कडूबाई, घ्या एक भातात टाकू. मित्रांनो, ते पानं बघून आल्यानंतर ना आपल्याला हे समोर दिसतंय ते काय कसलं आहे? काय नाव सांगितलं? घायलीची पात. घायलीची पात. ते दोर वाळण्यासाठी जुन्यातली लोक त्याच्यापासून रशी तयार करायची. हे बघा, हे पिंजकायचे असं, हे दोर असं इथं पिंजकतात असं. हा, आणि थोडं थोडं सुकत घालून सुकल्याच्या नंतर याला रशी विणतात. इथे तुटत नाही, काय नाही, असे बारीक बारीक आहे बघा, तुम्ही बघता इथे. असं दोर काढून ह्याचं मित्रांनो, ही घायलीची थोडा पात. सुकल्यानंतर, थोडासा सुकल्यानंतर याचे विणायची. जे आपण आता बघितली ती घायलीची पात, हे जुन्या काळामध्ये रशी तयार करण्याचं हे काम करायचं, ही घायलीची पात. आणि जुन्या काळातले आपले पूर्वज असतील ते या रशांचा वापर करून असं वाडा वगैरे घर वगैरे बांधत असतील. आता आपल्याकडे कसं यटण विटण आलेत आणि रश्या मोठ्या आल्या आहेत, बाजारात भेटतात तशा. पहिला काय लोकांना बाजार लय लांब असायचा, त्यामुळे हे निसर्गातून जेवढं काही येतील उपयोगाला साधनं ती वापरली जायची. तर तुम्हाला मी रशी दाखवलेली आहे घायलीच्या पातीची. आणि वरती आल्या आल्या आपल्याला हा फणस बघायला मिळतोय. तर रानामध्ये दाखवतो. हिरवा वरती बघा तुम्ही, अजून आलेत फणस या झाडावरती. पुढे आहे. आणि वरती पोपट्याची ढोळी पण भेटलेली आहे बघा मित्रांनो. ते गोल जे दिसतंय तिथं पोपट्याची ढोळी आहे ती. आता योग्यांना आमचं चढतोय वरती बघायला काय आहे का, फणसाच्या झाडा ढोळीमध्ये काय आहे का. सुस्त काहीच नाही त्या ढोळीमध्ये. काम चालू होतं, तुझं अर्ध्यात टाकलं. काम चालू आहे त्या ढोळीचं अजून. तर आपल्याला काय पॉय तर भेटलेलं नाही, पण आपली जंगल सफारी होते. आपल्याला विविध झाडं, विविध पानं, हे असे फळं बघायला मिळत आहेत. फुलं भेटतात, फळं फुलं झाडं तुम्हाला बघायला मिळत आहेत. फळं. आणि ह्या कुऱ्या खायचो आम्ही बघा लहानपणी अशा. हा, ते बघा हे फणसाच्या कुऱ्या. याला जीव जायचा आमचा. तिखट मीठ लावून मस्तपैकी फणसाची कुरी. चला पुढे. तर मित्रांनो, आपण पुढे चाललोय आणि तुम्ही बघू शकता हे बघा, हे इथं फुलं भेटलेले आहेत आपल्याला. घायलीची फुलं, ही वेल आहे. फुल एकदम सुंदर आलेलं आहे. आणि काय तोडणार नाही त्याला. त्याची पूर्णपणे जिंदगी त्याची तशीच जबरदस्त आहे त्याची. बघा, ही घायलीची वेल. हे लहान असताना आम्ही सर्व कोकणामध्ये हे वेलीची रताळं काढून खायचो. घायल्याच्या काय रताळं अशा असायची ती अंगावरती यायची, त्याला चक्कर बिकर यायची मग. आणि चांगली पण असतात आणि तेवढी वाईट पण असतात. पहिले कुणी खाऊ नये आमच्या विचार, पण आम्ही खायचो पहिली. आणि हे तोरणीचं झाड, हे बघा तोरण. तोरण नाही रे अजून, फुले येतात छोटी छोटी. मित्रांनो, ही घायलीची फुलं तुम्हाला बघायला मिळालीत आपल्या जगात भारी कोकण सफारी या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट करा नक्कीच. हे तुमच्या इथं काय म्हणतात हे. चला मित्रांनो, इथे जात असताना बघा हे झाड तर खाली दिसलेले आपल्याला. हे बघा, हे मला दाखवतो झाड. हे ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. कसलं आहे रे, काय नाव याचं? काटेरी झाड आहे कुठलं तरी. हे बघा, याला असं पिवळं फूल येतं. ते आम्ही पहिले लहानपणी वाजवायचो. आणि हे जे झाड आहे ना, ते अतिशय उपयुक्त आणि औषधी झाड आहे. हे जर विंचू वगैरे तुम्हाला चावला असेल, विंचू वगैरे चावला असेल तर त्या झाडाच्या मुलकांड उपटून ते अशा चेचून त्याच्यावरती जिथं चावलं तिथं लावला तर ते विष उतरतं. असा या झाडाचा उपयोग आहे. लक्षात ठेवा, हे असं झाड आहे. विंचू वगैरे चावला असेल तर ते त्याच्या उपचारासाठी हे झाड वापरलं जातं. चला.